आज आपण बनवत आहोत तोंडल्याची भाजी. तर इथं बघा मी तोंडले गोल गोल असे चकल्या करून कापून घेतलेले आहेत. एक कढई गरम करायला ठेवायची. त्याच्यामध्ये आपण 1 चमच एवढं तेल टाकणार आहोत. ते थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये जिरी मोहरी टाकायची. चांगली तडतडली पाहिजे जिरी मोहरी, म्हणजे छान असा तडका बसतो. हे बघा जिरी मोहरी टाकून झालेली आहे. आता छान अशी तडतडायला लागलेली आहे. तर लगेच ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत हळद आणि मिरची पावडर. माझ्याकडून थोडंसं तेल गरम नव्हतं झालं त्याच्यामुळे वेळ लागला जिरी तडतडायला. पण अशाच प्रकारे तडतडून घ्यायची. तेल थोडंसं जास्त गरम होऊन द्यायचं. नंतर थोडंसं हिंग टाकायचं, हळद टाकायची आणि लाल मिरची पावडर टाकायची. छान लगेच ह्याच्यामध्ये आपण स्वच्छ धुतलेले चकल्या केलेले जे तोंडले आहेत ते टाकून द्यायचे ह्याच्यामध्ये. तोंडले चांगले टाकून घेऊन अधूनमधून अशी पलटी मारत हलवून घ्यायचे, म्हणजे सगळ्याला मसाला लागला पाहिजे अशा पद्धतीने हलवून घेतलेत आपण इथं. आणि ह्याच्यामध्ये आता आपण फक्त मीठ टाकायचं राहिलेले. मीठ टाकून घेणार आणि जरा वेळ 10 मिनटासाठी वाफलायला ठेवणार आहोत. तर 10 मिनटं झालेली आहेत आता. मधून अधून 10 मिनटं जरी आपण परतायला ठेवलं तरी मधून अधून त्याला हलवायचं, म्हणजे दोन्ही साईडने छान परतलं जातं आणि त्याला छान असं पाणी सुटतं. पाणी टाकायची गरज नाही, मीठ टाकल्यामुळे लगेच पाणी सुटतं आणि छान अशी भाजी बनते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला देखील आवडेल. मी फर्स्ट टाईमच ट्राय केली पण एवढी छान झाली होती ना, खूप छान टेस्ट मी सांगू नाही शकत तुम्हाला इथं, पण इतकी छान झाली होती. आणि हे बघा 10 मिनटांनंतर अशी परतली गेली की ह्याच्यामध्ये आपण आता शेंगदाण्याचे कूट टाकून घेणार आहोत. शेंगदाण्याचे कूट टाकायचे 2 मिनटासाठी तसंच वाफेवर ठेवायचं आणि आपली अशा पद्धतीने भाजी रेडी होते. इतकी छान आणि टेस्टी होते ना. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.